ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आज शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, की तुमची नीतिमत्ता, तुमची पावित्रता, तुमचे चांगुलपण हे शास्त्री आणि परुषी ह्यांच्यापेक्षाही उंचावलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी प्रभू येशू सांगत आहे, की तुम्ही तुमचा देव आणि तुमची बंधू-भगिनी यांबरोबर सलोखा करा, समेट करा. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकतो, की संदेष्टा यहेजेकल सांगत आहे, की जेव्हा एखादा पापी माणूस ज्याने आपल्या आयुष्यात खूप अशी वाईट कृत्य केले आहेत, जेव्हा असा मनुष्य पश्चाताप करतो आणि देवाच्या मार्गाने चालायला लागतो, आपला वाईट भूतकाळ मागे ठेवतो, तेव्हा परमेश्वर सांगतो, की त्याची सर्व पापांची त्याला क्षमा करण्यात येईल. या उलट जेव्हा एखादा माणूस जो खूप चांगला होता आणि खूप सत्कृत्य त्याने केली होती, परंतु वर्तमान काळामध्ये जेव्हा तो वाईट वागायला लागतो, पाप करायला लागतो, तेव्हा त्याने भूतकाळात केलेली सर्व त्याची जे चांगली कृत्य होते ती विसरली जातील आणि तो शिक्षेस पात्र ठरेल. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू आपल्याला सांगत आहे, की आपण सलोखा केला पाहिजे, आपण समेट केला पाहिजे. आपण सर्व उपवास काळामध्ये आहोत. जेव्हा आपण सलोखा करतो, समेट करतो, क्षमा करतो, एकमेकांवर प्रेम करतो, तेव्हा आपण परमेश्वराचं अनुकरण करतो. या विरुद्ध जेव्हा आपण सुडाने पेटलेलो असतो, चिडलेलो असतो, तेव्हा आपण देवापासून दूर जातो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, की शास्त्री आणि परुषी त्यांना सर्व नियम माहिती होते आणि ते नियमाने चालणारी माणसं होते. परंतु त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्यांनी जे बोललं त्याचं अनुसरण केलं नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, की तुमची पावित्रता, तुमची नीतिमत्ता, तुमचे चांगलेपण हे शास्त्री आणि परुषी यांच्यापेक्षा उंचावलं गेलं पाहिजे.